आज ना दिवसभर वातावरण खूप छान झालेलं होतं. पाऊस आला नाही, पण दिवसभर पावसासारखं वातावरण होतं. ऊन काही पडलं नाही आणि माझ्या गॅलरीमध्ये छान अशी फुलं पण आलेली होती. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, मग दोघांसाठी चहा ठेवला, मस्त चहा घेतला आणि आज थोडासा किराणा मी घेऊन आले होते. त्यामुळे पहिलं सकाळी तर जे पण काही किराणा संपला होता त्याच्या भरण्या स्वच्छ धुतल्या आणि नंतर ते वाळल्यानंतर भरून ठेवल्या. तर हे माझं सगळ्यात आवडीचं काम असतं, भरण्या वगैरे भरून ठेवायचं. तर मला खूप आवडतं हे काम. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी भरून ठेवल्या आणि ही मोहरी आहे जी माझ्या घरी येऊन दिलेली मम्मीनी. तर मी अशा प्रकारे ती निवडते, तर अगदी झटपट होते, त्याला चाळायची गरज नाही लागत. आणि सकाळी म्हणजे आज बाहेरून मी कधीही दही आणत नाही, घरी जे आहे ते दही लावते. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं दूध राहिलं होतं ते पण दही लावून घेतलं. आणि आज स्वयंपाकासाठी मला जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त कुकर जो आहे तो लावायचा होता. कुकर लावला आणि थोडीशी जिऱ्याची आणि धण्याची पावडर जी आहे ती पण मी विकत कधीही आणत नाही, ती पण मी घरीच बनवते. घरी बनवलेल्या जिरा पावडर असेल किंवा धना पावडर ह्याला वास अगदी छान येतो बाहेरच्या विकतच्या आणण्यापेक्षा. मग मी काय करते, धने विकत आणते आणि त्याची जी आहे ते पावडर घरी बनवून ठेवते. तर दोन्हीही भाजून थंड होण्यासाठी ठेवलं. आता थंड झाल्यानंतर मी जे आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आणि मग ते चाळून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार. तर खूप दिवस जाती ही पावडर तशी तर. आणि त्याच्यानंतर लगेच वरणाला फोडणी द्यायला घेतलं. तर अगदी सिंपल असं मी तेल घेतलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकलं आणि वरण टाकते वेळेस थोडंसं ना सांबार मसाला घालायचा. खूप छान आणि टेस्टी वरण जे होतं ते आपलं बनतं. त्याच्यानंतर मी अगदी थोडंसं जे आहे त्याच्यामध्ये गूळ टाकला. तर हे वरण भातासोबत चपातीसोबत एवढं छान लागतं की बस.